सगळेच महाराष्ट्राच्या आणि सगळ्याच लोकांना बोलवलं होतं। सायंकाळचा वेळ होता म्हणून आम्ही एक स्नेह भोजनाचं म्हणून गेलो होतो। पण पक्षांमध्ये तुमच्या मागच्या काही दिवसांपासून चर्चा चालू आहे की तुमचे खासदार फुटण्याची शक्यता आहे। अशा आपल्या सगळ्या टीमला आम्ही सगळ्या जणांनी मिळून सांगितलंय असं काही होणे नाही आहे, कुठल्याही गोष्टीचं काही विषय नाही आहे। विनाकारण चर्चेला उदाहरण नको आहे। त्या दिवशी आम्ही तुम्हाला त्या सगळ्या प्रेसला आपण सगळ्याला सामूहिक पद्धतीने सांगितलं की यानंतर या विषयावर चर्चा नको आहे, काही आवश्यकता नाही। पक्षाकडून काय सूचना देण्यात आल्या होत्या का की असं स्नेह भोजनाला जायचं नाही नाही, असं कुठल्याही प्रकारच्या सूचना वगैरे काही नव्हत्या। असं आता कसं आहे की ते एक मिनिस्टर आहेत आणि इथं असताना आरोग्यमंत्री असताना एखाद्या वेळेस त्यांनी बोलवल्याच्या नंतर स्नेहभोजन म्हणून गेलेले माणसं आहेत। दुसरा काही असा विषय वेगळा काही करण्याची गरज नाही आहे। नाही, आम्ही 4-5 जण होतो। ज्याला बंडू जाधव होते, मी होतो। मी असताना तर बंडू जाधव आणि मी 2 जण होतो। नाही गेले असतील नंतर माहिती नाही, पण मी असताना मी 5 मिनिटाचं गेलो। मी काही जेवण वगैरे नाही केलं, पण सहज भेटून ज्यूस पिऊन आलो मी। पण सर ऑपरेशन टायगरची चर्चा असताना तुम्ही काही ऑपरेशन टायगर फिगर काही नाही आहे। कुठल्याही प्रकारची कुठलीही उगा अफवा आहेत या सगळ्या गोष्टीच्या। कोणीही आमच्या संपर्कात नाही आहे किंवा कोणीही आमच्या एकाही खासदाराच्या सोबत संपर्कात नाही आहे। या गोष्टीला आपण पहिले पण सांगितलं, आज पण सांगतो की विनाकारणचा चर्चा करून जे महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्याच्याकडे दुर्लक्ष करून याच्याकडे लक्ष माझं म्हणणं वेधणं जरा ठीक राहणार नाही। जी हां 1-2 दिवसापूर्वी अजित साहेब आलेले आहेत म्हणूनच आम्ही भेटायसाठी आलेलो आहोत। कारण आता 1:30-2 वाजता जवळपास सगळ्यांचेच फ्लाईट आहेत, सगळेच वापस जाणार आहेत, त्यामुळे आता भेटून जावं म्हणून आलो। सर 1-2 दिवसापूर्वी श्रीकांत शिंदे यांच्या इथे स्नेहभोजन होतं, तेव्हा जे ठाकरे गटातले जे आमदार होते आणि दुसरे लीडर्स होते ते नाही गेले, त्यांनी आपला विरोध ऐकून घ्या। श्रीकांत शिंदे साहेबांनी जे जेवायचं ठेवलं होतं ते ॲज ए खासदार ठेवलं होतं त्यांनी। आता त्यावेळेसची गोष्ट वेगळी आहे, पण काल जे प्रतापराव जाधवनं ठेवलं होतं ते काल मंत्रालयाचं उद्घाटन झालं होतं, त्यांच्या आयुष मंत्रालयाचं उद्घाटन झालं होतं। त्या संदर्भातून त्यांनी संध्याकाळी जेवायचं आमंत्रण दिलं होतं। सर हिंदी में बता दीजिए, आप कल ठाकरे गट के एकनाथ शिंदे इनके गट के जो प्रताप जाधव मिनिस्टर है उनके डिनर में आप दिखाई दिए थे, आपके साथ दूसरे भी एमपीज थे। बोले सर हिंदी में एक बार तर नागेश पाटील आष्टीकर यांनी माध्यमांशी संवाद साधलेला आहे। आपण केवळ स्नेहभोजनासाठी गेलो होतो असं आष्टीकरांनी म्हटलंय। तर ऑपरेशन टायगर ही केवळ अफवा असल्याचं देखील त्यांनी म्हटलेलं आहे। आमच्या एकाही खासदाराच्या संपर्कामध्ये कुणीही नाही असं देखील नागेश पाटील आष्टीकर यांनी म्हटलंय।